नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी एक विशेष असा कार्यक्रम आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांचा आज 21वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त विशेष असं सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. लवकरच याबाबतची थोडक्यात माहिती किंवा नक्की कोणता सोहळा असणार आहे याबाबतचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण लवकरच जाणून घेणार आहोत. आपल्या मावळचे खासदार संसदरत्न माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आपल्या मावळचे खासदार संसदरत्न हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे असे श्रीरंग आप्पा बारणे या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीनं. त्याचबरोबर आहे वेळात वेळ काढून आप्पा या ठिकाणी आलेले आहेत. विश्वस्त मंडळी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले आपण सर्वजण, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून गेल्या 21 वर्षापासून अनेक माणसं जोडण्याचं काम आणि अनेक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम सुरेशराव धोत्रे यांनी त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे. नाट्य चळवळीच्या माध्यमातून अनेक कलाकार रंगमंचावरती घडले गेले आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम अखिल भारतीय नाट्य परिषदेने केलेलं आहे. या नाट्य परिषदेचे राज्याचे अनेक कलाकार, त्यामध्ये मराठी कलाकार सहभागी झाले होते आणि भाऊसाहेब भोईर माझे मित्र, त्यांच्यामुळं नाट्य परिषदेचा माझा जवळून संबंध आला. खरं तर मला आठवतं एक 30-35 वर्षापूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य परिषदेच्या माध्यमातून स्वर्गीय लता मंगेशकर यांचा मोठा सन्मान चिंचवडला ठेवला होता. त्यावेळेस भाऊसाहेब भोईर नगरसेवक होता. मी नगरसेवक नव्हतो तेव्हा. 92-93 सालची गोष्ट असेल, 93-94 सालची. आणि त्या माध्यमातून अनेक कलाकार खरं तर या व्यासपीठावरती येऊन गेले. आज खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. नीलमजी गोरे या ठिकाणी मला सुरेशरावांनी सांगितलं उपस्थित राहिलेले आहेत. नीलमताई शिर्के सामंत त्या उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आमच्या उदय सामंतांच्या धर्मपत्नी काही कला क्षेत्रामध्ये काम करतात, चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांच्या खरं तर लग्नाचा, उदयजीच्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मी आता मला नव्हतं माहिती, सुरेशरावांनी सांगितलं. मी आता गाडीत बसल्यानंतर फोन करतो. आणि ते नाशिकला आहेत का उदयजी? उदयजी नाशिकला नाही, कोल्हापूरला. हां, मला माझा सकाळी त्यांचा फोन झाला. त्यामुळं खरं तर बघा, एक बालरंगभूमी मध्यवर्ती परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना, स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस असताना देखील तो वाढदिवस रंगमंचावरती साजरा करण्याचा आजचा दिवस त्यांच्या माध्यमातून नीलमताईंना आलेला आहे. आणि म्हणून मी मनस्वी शुभेच्छा देखील या माध्यमातून उदयजी आणि नीलमताईंना देतो. सुरेश धोत्रे आणि त्यांच्या माध्यमातून आज हा चांगला उपक्रम या ठिकाणी साजरा होतो. अनेक कलावंत या ठिकाणी येणार आहे या व्यासपीठावर. परंतु मला जायचं असल्याकारणानं मला सुरेशराव म्हणले की 9-9:30ला तुम्ही या. पण आता मला खरंच शक्य नाही. खरं मी सकाळी 9:30ला घर सोडले. आज माझ्या व्हिजिट होत्या. बाबूजींना माहिती आहे माझं काम. बहुतांश कलाकार हे आपल्या तळेगावच्या मायभूमीमधले, तळेगावच्या या पुण्य पावन भूमीमधलेच आहेत आणि त्यामुळे आपल्या माणसांचं जेव्हा आपला माणूस मनोरंजन करतो हा आनंद काही वेगळाच असतो. पुरुष एकदा सर्वांचं या निमित्तानं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजचे सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय आमचे धोत्रे साहेब, ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आपला यशस्वी होतोय. आपल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक असं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो.
ज्या कार्यक्रमामध्ये आपल्याला या महाराष्ट्राची अस्सल परंपरा म्हणजेच या महाराष्ट्राची सगळ्यात लोकप्रिय कला ज्या लावणीनं साता समुद्रापार संपूर्ण जगात आपल्या महाराष्ट्राचा डंका वाजवला अशी ही ठसकेबाज मराठमोळी लावणी आणि सोबतच या महाराष्ट्राच्या परंपरेला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशा अनेक सादरीकरणांचा हा नजराणा आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत महाराष्ट्राची परंपरा या कार्यक्रमाच्या माध्यमातून.